नमस्कार, प्रियंका किचन मराठीमध्ये मनापासून स्वागत. बाहेर एवढा जोराचा पाऊस पडतोय तर म्हटलं बटाटे भजे झालेच पाहिजेत. बघा तुम्ही पाऊस आत्ता बाहेर एवढा जोराचा पाऊस बघून नवरबाची इच्छा बटाटे भजे खायची झाली. मग बरोबर आहे की नाही. मग पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवली जातात. कांदा भजी असो, पालक भजी असो, बटाटा भजी वा इतर कुठली भजी. पण पावसाळ्यामध्ये भजी जास्त प्रमाणामध्ये बनली जातात आणि ते पण प्रत्येक घरामध्ये बनतात. तर एवढा जोराचा पाऊस चालू आहे बाहेर, तर म्हटलं बटाटा भजी आमच्या घरामध्ये जास्त प्रमाणात आवडतात. त्यामुळे मी ते बटाटे भजी बनवायला घेते. बटाटे भजे बनवण्यासाठी 4 बटाटे घेतले आणि त्याला पाण्यामध्ये धुवून घेतलं. त्याची धूळ माती काय बसलेली होती ते स्वच्छ पाण्यात धुवून त्याला पाण्यामध्येच मुरायला ठेवलं आणि नंतर असे साल्ट काढून घेतले. बघा, संपूर्ण बटाट्याचं टक्कल करून घेतलं. आता माझ्याकडे खिसणी नाही आहे. तुम्ही खिसणी जर असेल तर तुम्ही चिप्स, असं जसं चिप्स करतो ना बटाट्याचा, त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही खिसणीने असे कापणी करू शकता बटाट्याची. पण माझ्याकडे खिसणी अवेलेबल नसल्यामुळे मी असे चाकूच्या मदतीनेच याला छान असं चिप्सचा गोल आकार देत आहे. तर अशा प्रकारे चाकूच्याच मदतीने मी संपूर्ण बटाटे भजी करण्यासाठी बटाट्याला चिप्सचा आकार देऊन हे बटाटे भजी बनवणार आहे. तर संपूर्ण मी छान असं चाकूच्या मदतीने हे बटाट्याचे काप करून घेते आणि आपण हे बटाटे भजीसाठी काही मिश्रण तयार करणार आहोत. ते मिश्रणासाठी आपण आता तयारी करून घेऊयात. काप तर चांगल्या पद्धतीने मी करून घेतले. आता आपण मिश्रण तयार करू. तर बटाट्याचे काप काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये भिजायला ठेवले 5 ते 10 मिनटे. आता मिश्रणासाठी 1 वाटी डाळीचं पीठ, 2 हिरवी मिरची बारीक कापून घेतली, आलं लसूण पेस्ट, नंतर अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली, अर्धा चमचा धना पावडर टाकली आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आणि अर्धा चमचा काळं तिखट वापरलं. तुम्ही काळं तिखट स्किप पण करू शकता, पण आमच्या घरच्यांना आवडतं त्यामुळे टाकलं. चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि कोथिंबीर बारीक कापून टाकून घेतली. आता गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आणि संपूर्ण या पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. अजिबात गुठळी राहू द्यायची नाही. सलग हलवत राहायचं. एकाच डायरेक्शनने हे तुम्हाला पीठ फेटत राहायचं आहे. तर बघा, आता थोड्याशा गुठळ्या मोडत आलेल्या आहेत. तर मला थोडंसं पाणी कमी वाटतं आहे, तर मी अजून थोडंसं पाणी ॲड करते. तर परत एकदा छान पाणी टाकून गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. अजिबात गाठ न ठेवता ही गुठळी एकाच डायरेक्शनने तुम्हाला फेटत राहायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेतलं आहे, गुठळ्या मोडून घेतल्या. आता जे पाण्यामध्ये आपण बटाट्याचे काप काळे पडू नये म्हणून ठेवले होते, ते बटाट्याचे काप या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे. संपूर्ण बटाट्याचे काप आता मी मिश्रणामध्ये घालून त्याला चांगल्या पद्धतीने या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण जे आहे लगे भजे नाही बनवायचे. याला सलग तुम्हाला 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता चांगल्या पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे. तर बघा, 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आता गॅस चालू करूया. गॅसवरती कढई तापायला ठेवू आणि कढईमध्ये आपल्याला हे मिश्रण बटाटे भजेचं तळून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं. तेल चांगल्या पद्धतीने गरम झालं की नॉर्मल, म्हणजे जास्त कडक तेल झालं ना की बटाटे जर सोडले तुम्ही तर आतमधलं जे बटाट्याचे काप आहेत ते कच्चे पण राहू शकतात. मग काय करायचं, नॉर्मली थोडंसं गरम तेल करायचं आणि कमी गॅसवरती मंद आचेवरती हे बटाट्याचे काप तुम्हाला तळून घ्यायचे आहेत मिश्रणामध्ये टाकून. तर बघा, अशा पद्धतीने मी संपूर्ण एक करून हे अलगद हाताने टाकून घेत आहे. जास्त गडबड नका करू, तेल पण पोळू शकतं तुम्हाला. तर एक बटाट्याचे काप हे मिश्रण चांगलं असं तुम्हाला तळून घ्यायचं आहे. तर एका बाजूने चांगल्या पद्धतीने तळलं गेलेलं आहे. आता छान पलटी करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही मंद आचेवरती हे कुरकुरीत असे क्रंची असे बटाट्याची भजी तयार होतात पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी. तर चांगल्या पद्धतीने मी 2दा-3दा याला पलटी करून घेते आणि मंद आचेवरतीच तळून घ्यायचं आहे. शक्यतो फुल गॅस करू नका, जास्त करपून बसेल आणि खायलाही ते चविष्ट लागणार नाही. तर तुम्ही पाहू शकता, बटाटे भजे चांगल्या पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत आणि आता झाऱ्याच्या मदतीने याचं संपूर्ण तेल गाळून घ्यायचं. शक्यतो तेल पीत नाहीत आणि एकदम मस्त लागतात बरं का हे.
तर बघा अशा पद्धतीनं पहिला घाणा आपला बटाट्याचा झाला आहे. आता मी त्याच पद्धतीने जसे पहिले बटाट्याचे भजे सोडून घेतले मिश्रणामध्ये, त्याच पद्धतीने हे दुसरं पण अलगद हाताने मी बटाट्याचे भजे सोडून घेत आहे. जास्त गडबड नका करू, हळूवारपणे ते एक एक असं अलगद हाताने सोडून द्या. आणि बघा छान 2 मिनटानंतर याला पलटी करा तर मस्त कुरकुरीत असे तयार होतात. तर आता आपला शेवटचाच एक घाणा राहिला आहे बटाटे भजे घालण्यासाठी. तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण बटाटे भजे करून घेतलेले आहेत. तर या घाण्यामध्ये थोडेसे बटाटे माझे जास्तच झाले बटाटे भजे, म्हणजे थोडंसंच पीठ राहिलं होतं, मग संपूर्ण एकदाच करून घेतलं. गॅस जास्त जळत नाही, मग शेवटचा घाणा असं जास्त काढून घेतला मी. तर बघा चांगल्या पद्धतीने मी छान असे लालसर होईपर्यंत हे बटाट्याचे भजे तळून घेतलेले आहेत. आणि आता संपूर्ण जे खालचं वगैरे राहिलेलं आहे ते झाऱ्यामध्ये संपूर्ण घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपले बटाटे भजे रेडी झालेले आहेत. तुम्ही कधी करताय मग पावसाळ्यामध्ये हे बटाटे भजे? कमेंट करून नक्की कळवा. तर बघा बटाटे भजेसोबत तुम्ही सॉस किंवा टोमॅटो चटणी पण बनवू शकता, ती पण अतिउत्तम लागते. पण मी इथे मिरची बनवत आहे, मला मिरची जास्त आवडते. तर तेलामध्ये मी छान प्रकारे मिरची तळून घेतली. अशा पद्धतीने आमचे बटाटे भजी खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर या तुम्ही पण पावसाळ्याचा आनंद घ्यायला ह्या बटाटे भजी खाण्यासाठी. तर कशी वाटली रेसिपी आजची कमेंट करून नक्की कळवा. आणि मी बटाटे भजी बनवत असताना मस्त बटाटे भजी बनवून झाली आणि पाऊस जोरात येत होता, तो कमी पण झाला आणि आम्ही मस्त बटाटे भजी एन्जॉय केली. तर पाहू शकता पाऊस खूप कमी झालेला आहे आता. व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.